नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एक नवीन स्कीमचा साईटचा व्हिजिटचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे बाणेर या लोकेशनचा प्राईम लोकेशनचा स्कीम क्रमांक आहे 859. याचं नाव आहे पाईनवूड फेज 2 बाणेर. सो या स्कीम बद्दलचा जे काही लोकेशन आहे, एक्झॅक्टली सध्याचं स्टेटस काय आहे, कशा टाईपचं आहे आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे, हे मी सर्व या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात माहिती आपण बघूयात. जस्ट रिकॅप म्हणून याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला होता, तो तुम्ही बघू शकता किंवा मग रिकॅप तुम्हाला देतो की यामध्ये काय काय आहे. इथे टोटल 8 फ्लॅट्स असतील. प्राइसिंग आहे 15 लाखाची. 1 BHK सर्व असतील. डिसेंबर 2027 ला पोझिशन असेल. येथे बाल्कनी तुम्हाला बघायला भेटणार नाही. बट चांगली गोष्ट आहे की कॉमन बिल्डिंग मध्येच असेल. त्यांच्या C आणि D अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्यामध्ये D बिल्डिंग मध्ये जे की 8 मजली बिल्डिंग असेल त्यामध्ये भाड्याचे फ्लॅट्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. लोकेशन बद्दल बाणेरमध्ये बिटवाईज तुम्हाला जर माहिती असेल किंवा मग मोहननगर सोसायटी जर माहिती असेल कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर त्याच्या जस्ट बाजूलाच हा प्रोजेक्ट आहे. बाणेर एक्झॅक्ट बाणेर आहे. बॅनरच्या अपोजिट साईडला, हायवेच्या अपोजिट साईडला हा प्रोजेक्ट आहे. लेआउट जसं की तुम्हाला सांगितलं, C आणि D अशा 2 प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. त्यांचा A आणि B एक्झिस्टिंग फेज 1 आहे. C आणि D, तर या D मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि इथे अम्युनिटीज स्पेस आहे. हे तुम्ही बघू शकता. या डी विंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असतील. फ्लोर प्लॅन तुम्ही बघू शकता कशा टाईपचा आहे. इथे बाल्कनी देण्यात आलेली नाहीये. त्यानंतर मार्केट रेट बद्दल तुम्ही इथे 1 BHK चा 40-50 लाखापर्यंत पकडू शकता. हा बेस प्राइस मी पकडले सेफर साईड आणि 1 BHK चा रेंट इथे 15-20च्या रेंजमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आता एक्झॅक्टली साईटचा व्हिडिओ बघूयात आपण. सो मी सध्या थांबलेलो आहे प्रोजेक्टच्या बाहेर थांबलेलो आहे मेन रोडवरती आणि या साईडनं तुम्हाला हायवे जवळपास 200 मीटर वरतीच हायवे आहे. एक्सप्रेस मुंबई पुणे हायवे आणि तिकडे बिटवाईज बिल्डिंग आहे. बिटवाईज आणि इथे मौननगर सोसायटी आहे. त्याच्या जस्ट अपोजिट साईडला पाईनवूडची तुम्हाला गेट लागेल आणि या साईडला बाणेरचे बाकीचे प्रोजेक्ट्स आहेत. सो हा पाईनवूडचा मेन गेट आहे आणि म्हाडाचा पण सेम एंट्री एक्झिट सेमच असेल कारण की कॉमन बिल्डिंग मध्येच असेल. आणि ही त्यांची एक्झिस्टिंग A आणि B बिल्डिंग, तर त्याचं एलिव्हेशन त्याचं तुम्ही बघू शकता कशा टाईपचं आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की एक्झॅक्टली काय कसं आहे. सो मी आतमध्ये आलेलो आहे आणि ही सध्या जी बिल्डिंगच्या समोर थांबलेलो आहे ती C बिल्डिंग आहे आणि त्याच्यानंतरची जी बिल्डिंग आहे ज्यामध्ये की मे बी फक्त ग्राउंड फ्लोअरचं काम झालेलं आहे, तर ती बिल्डिंग असेल D बिल्डिंग ज्यामध्ये की म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि ही B बिल्डिंग आहे. आणि या साईडला त्यांचं सध्या तरी सेल्स ऑफिस आहे. नंतर अम्युनिटी स्पेस म्हणून ते तो स्पेस मे बी सोसायटीला हँडओव्हर करतील का तिथे काही दुसरं बांधतील, आय एम नॉट शुअर. आणि या साईडला त्या सर्व अम्युनिटीज आहेत सोसायटीच्या, तर त्या तुम्हाला दाखवते की नेमक्या कुठल्या कुठल्या अम्युनिटीज आहेत. मी सेल्स ऑफिसमध्ये इन्क्वायरी केली तर त्यांनी सांगितलं की ह्या अम्युनिटीज फेस टूला सुद्धा यूज करता येतील. सो म्हाडाच्या फ्लॅटला सुद्धा ह्या अम्युनिटीज यूज करता येतील. सो इथे तुम्ही बघू शकता क्लब हाऊस आहे. क्लब हाऊसमध्ये जिम वगैरे जे काही बेसिक असतात ते आणि समोर स्विमिंग पूल सुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता. सो हे सर्व तुम्हाला सुद्धा यूज करता येईल. अर्थातच बिल्डर त्याचे वेगळे चार्जेस आकारतो. तेवढे तुम्हाला भरावे लागतील आणि मेंटेनन्स थोडासा जास्त भरावा लागतो, बट तुम्हाला गोष्टी यूज करायला भेटतील. आणि हे सध्या डी बिल्डिंगचं स्टेटस आहे, जे तुम्ही बघू शकता की फर्स्ट फ्लोअरचं जस्ट प्लिंथ पडलेली आहे, काम झालेलं आहे आणि बाजूला कुंदनचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला सॅम्पल फ्लॅट असं बघता येणार नाही कारण की काम अजून जस्ट सुरुवात झालेली आहे. सो हे स्टेटस तुम्ही बघू शकता सध्याचं. सो हे होतं या प्रोजेक्ट बद्दलचा आजूबाजूचा परिसर आणि सध्याचं जे काही स्टेटस आहे, कशा टाईपचं आहे, ते सर्व डिटेल तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत. तिथे प्रत्यक्ष साईटवरती जाऊन हे सर्व व्हिडिओ बनवलेले आहे. सो हे जर माझा मेहनत तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि आपला टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.